अमरावती जिल्ह्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरण अधिकच गाजत असून शेतकरी संघटनांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत निवेदन सादर केलं। बूस्टर कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांवर तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत निवेदन सादर केलं। शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित आडव यांनी बूस्टर कंपनीच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांवर तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला। एक सोयाबीनची बॅग घ्या आणि तक्रार मागे घ्या अशा प्रकारच्या ऑफर आणि धमक्या कंपनीच्या प्रतिनिधींकडून दिल्या जात असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्याचं अमित आडव यांनी सांगितलं। अमरावती जिल्ह्यात सोयाबीनची उगवण न झाल्याबाबत 700हून अधिक तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या असून या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे। खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यामध्ये बूस्टर कंपनीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बूस्टर कंपनी या कंपनीनं प्रलोभन दाखवून शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून मालाची विक्री केली आणि आज परिस्थिती अशी आहे का मोठ्या प्रमाणामध्ये त्याची उगवण झालेली नाही। आणि आता यांनी नवीन अभियान सुरू केलं। कृषी सहायकांना हाताशी घेऊन बूस्टर कंपनीचे अधिकारी आणि कृषी सहायक प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना तक्रारी घ्यायला लावत आहे। एक बॅग देत आहे आणि तक्रारी मागं घ्या, म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आमिष दाखवून तक्रारीची संख्या कशी कमी करता येईल हा यांनी आता कार्यक्रम सुरू केलेला आहे। आमची प्रमुख मागणी आहे का आता पेरणीचा पिरियड निघून गेला आणि आता बियाणं देऊन काही फायदा नाही। आमची मागणी आहे का हेक्टरी 1 लाख रुपये एकर हे हेक्टर हे मदत या शासनानं शेतकऱ्यांना द्यावी।